नमस्कार। महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प ते राज्य शासनाकडून मांडणं अपेक्षित होतं, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची तरतूद हे शासन करून ठेवेल, जेणेकरून तो जो काही पैशाची अंमलबजावणी असणार आहे, समजा जर काही पडता काळ आला, समजा काही जरी गैरप्रकार झाला निसर्गाच्या वतीने आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्या पैशाचा योग्य वापर करता येईल। पण जर बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये जवळपास कित्येक तरी हजारो कोटींचं शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे ते कर्ज माफ केलं जात नाहीये, शेतकऱ्यांसाठी तरतुदी केल्या जात नाहीये। मग या काय या संदर्भात आज विधानसभेचं जे काही अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवे आणि त्या बीजेपीच्या पक्षाचेच बघा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पीक विम्याचा प्रश्न आज उचलला आणि तो काय सविस्तर थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। राज्यपालांच्या भाषणात सौर कृषी पंप वाटपाची माहिती देण्यात आली, परंतु वास्तवात जर विचार केला तर योजनेचा कोटा खूप काही कमी आहे। अनेकदा तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट बंद असते, त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही पैसे ते राज्य सरकारकडे पडून असतात, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आणि तो खरोखर देखील आहे। यामध्ये राज्यात 2 योजनेतून सौर कृषी पंप दिले जातात, एक म्हणजे कुसुम आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना। परंतु या दोन्ही योजनांचा सौर कृषी पंपाचा कोटा कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 5 HP पंपासाठी 32,000 आणि 3 HP पंपासाठी 22,000 रुपये भरून 6 महिने झाले तरीही शेतकऱ्यांना कृषी पंप अजून मिळालेले नाहीये। या संदर्भातील शेतकरी विविध योजनांच्या अनुदानांची प्रतीक्षा करत आहेत, परंतु राज्य सरकारकडून अनुदाने अद्यापही शेतकऱ्यांना जमा करण्यात आलेले नाही। याच मुद्द्याला दानवे यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे 12,000 कोटी रुपये थकले आहेत, ते राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी इथे करण्यात आली। यामध्ये सिंचन, दुष्काळ आणि पीक विमा योजनेतील रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही असेही दानवे यांनी प्रकर्षाने जाणून दिलं। ती एक चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी। पुढे राज्य सरकारवर टीका करताना दानवे म्हणाले की ड्रोन दीदी योजनेच्या अंतर्गत ड्रोन बचत गटांना मोफत देण्याची मागणी केली। नमो ड्रोन दीदी योजनेतून महिला बचत गटांना 6 लाख रुपये अनुदान दिलं जातं। ड्रोनची किंमत 12 लाख रुपये असून म्हणजे 6 लाख रुपये महिला बचत गटांना टाकायचे आहेत। राज्यातील महिला बचत गटांकडे 6 लाख भरपाई एवढे पैसे नाहीयेत। मग अशा गोष्टींमध्ये ही जी काही योजना ही फक्त नावालाच योजना करण्यात आली आहे का? दुसरं म्हणजे त्यांच्याच पक्षातील सुधीर मुनगंटीवार यांनी देखील खूप काही मोठ्या प्रकरणात पीक विमा जो आहे शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला पीक विमा कधी देणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज ज्वलंत असं सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रकर्षाने जाणून दिला। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन कापसाचं अनुदान आहे ते अद्यापही का शासन देत नाहीये आणि हा प्रश्न ज्यावेळेस त्यांनी मांडला त्यांच्याच पक्षातील म्हणजे मंत्री असलेले आता आशिष शेलारांच्या जिवारी खूप लागलं आणि मग आशिष शेलारांनी सांगितलं की तुम्ही देखील मंत्री होता, तुम्हाला देखील कशा गोष्टी घडतात, कशा गोष्टी हँडल कराव्या लागतात हे सगळ्या माहितीत तुम्ही चुकीने मंत्री झाले नव्हतात, तुम्हाला मंत्री केलं गेलं होतं। अशा सगळ्या गोष्टींमध्ये फिरफार करून जे मूळ मुद्दा होता त्या मूळ मुद्द्याला बगल घातली आणि महत्वाचं म्हणजे आज एकच आहे की शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीने अंबादास दानवे यांनी सांगितलं की 12,000 कोटी रुपयांचं जे काही अनुदान आहे ते अनुदान शासनाने लवकरात लवकर रिलीज करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सोयाबीन कापसाचं अनुदान आहे, त्यामध्ये पीक विमा आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं अतिवृष्टीचं नुकसान आहे, या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर देणं गरजेचं आहे। मित्रांनो, बघूया पुढे काय अपडेट येणार आहे, त्यासाठी लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।